नमस्कार, मी स्मिता आणि तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वाद शिदोरीचा मध्ये। आज आपण आपल्या किचन मध्ये बनवतोय मिरची भजी। भजी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं, मग ती कांदा भजी असो किंवा मिरची भजी। कांदा भजी तर याआधी आपण पाहिलेली आहे। आज आपण मिरचीची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। इथे मी जी मिरची भजी बनवणार आहे त्यामध्ये छान असं स्टफिंग आपण भरणार आहोत, त्यामुळे ती मस्त अशी कुरकुरीत, खुसखुशीत आणि तिखट चमचमीत अशी तयार होते। तर ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्या रेग्युलर मिरची जी असते फोडणीसाठी वापरतो त्यापेक्षा थोडीशी मोठी असते, आणि जी शिमला मिरची असते त्यापेक्षा थोडीशी छोटी अशी ही मिरची असते। मिरची घेत असताना किंवा बाजारातून निवडून विकत घेत असताना ती शक्यतो अशी लांबसर उभी मोठी बघून घ्यायची, फार तिरकी असणारी किंवा गोलाकार आकार असणारी घ्यायची नाही, नाहीतर मग ती बॅटर मध्ये भिजवून डीप करून ज्यावेळेला तळतो त्याला ते थोडासा त्रास होतो। त्यामुळे अशा लांब सडक अशा मिरच्या निवडून घ्यायच्या। आता ही जी घेतलेली मिरची आहे त्याला उभा चीर देऊन असं कापून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये आपल्याला स्टफिंग भरता येईल। मिरचीला कट करून घेतल्यानंतर ही शक्यतो आतून पोकळच असते, पण यामध्ये जे काही बिया असतील त्या सुद्धा काढून घ्यायच्यात। तुम्हाला खूप चटपटीत किंवा खूप तिखट खायची सवय असेल तर बिया नाही काढून घेतल्या तरी चालतील। तर या पद्धतीने इथे मी सगळ्या मिरच्यांना असे कट देऊन कापून घेतलेला आहे। या ठिकाणी मी 6 मिरच्या घेतल्या होत्या। तुम्हाला जितके भजी करायचे तितक्या तुम्ही मिरच्या घेऊ शकता। संपूर्ण मिरच्या चिरून घेतल्या, त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। हे पहा, तुम्हाला हवं तर बिया न काढता सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता या मी बिया फेकून देणार आहे आणि मिरची भजीसाठी आपण स्टफिंग तयार करून घेऊ। स्टफिंगसाठी मी इथं 3 लहान आकारातले बटाटे उकडून घेतलेले आहेत। बटाटे उकडून घेत असताना पाणी घालून शिजवायचे नाहीत, त्याला कोरडंच असं कुकरला शिट्टी देऊन उकडून घ्यायचं आहे। जर पाणी घालून बटाटे उकडून घेतलेत तर ते खूप ओलसर होतील आणि भजी अगदी गिळगिळीत होतील। आता हे घेतलेले बटाटे मी हाताने असे व्यवस्थित कुस्करून घेतलेत। खूप स्मॅश करायचे नाहीत, त्यामध्ये थोडाफार बटाट्यांचा क्रंच ठेवायचा आहे। आता यामध्ये घालायचे पाव चमचा हळद, मसाल्याच्या डब्यातला 1 छोटा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। भजी छान चटपटीत होण्यासाठी 1 छोटा चमचा यामध्ये घालायचे आलं लसूण पेस्ट आणि 2 हिरव्या मिरच्या मी बारीक अगदी चिरून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा घालून घेऊ। हवं तर तुम्ही आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट वापरली तरी चालेल। 1 छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे। बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। खूप अगदी मळून स्मूथ अगदी स्मॅश करू नका त्याला, थोडेफार बटाट्याचे क्रंच यामध्ये राहू देत। हे सगळं व्यवस्थित मिसळून घेतलं, मसाला आपला तयार झाला। आता या चिरून घेतलेल्या जी मिरच्या आहेत यामध्ये भरून घेऊ। आवडीनुसार यामध्ये तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये स्टफिंग भरू शकता। तर या पद्धतीने ही मिरची मी भरून घेतलेली आहे। आता याला बाजूला ठेवूयात आणि याच पद्धतीने सर्व मिरच्या भरून घेऊया। तर इथे बघा सगळ्या मिरच्या मी भरून घेतलेल्या आहेत। संपूर्ण मिरच्या भरून तयार झाल्या। आता यासाठी लागणारं बेसनच्या पिठाचं बॅटर कसं करायचं ते पाहूयात। तर त्यासाठी इथे एक मिक्सिंग बाउल मध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1 कप बेसन। सारख्याच कपाने इथे पाव कप पेक्षा सुद्धा थोडंसं कमी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। कांदा पोळीचा जो घरातील चमचा असतो त्याने मोजलं तर 4 चमचे हे तांदळाचं पीठ आहे। असं थोडंसं तांदळाचं पीठ वापरलं की भजी वरून थोडीशी कुरकुरीत व्हायला मदत होते। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा हळद आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण आपण मिरचीच्या स्टफिंग मध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे। बेसन पीठ आहे तर अर्थातच यामध्ये थोडासा ओवा घालायचा आहे आणि हे सगळे मसाले या पिठामध्ये सुरुवातीला मिसळून घेऊयात। यामध्ये आता थोडंसं पाणी घालून याचं घट्टसर असं बॅटर तयार करून घेऊ। मिश्रण आपल्याला खूप पातळही ठेवायचं नाही किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही, त्यामुळे अगदी थोडं पाणी घालून यामध्ये एकही गुठळी राहणार नाही या पद्धतीने याला मिसळून घ्या। तर हे पहा, या पद्धतीने मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता हे परफेक्ट बॅटर झालंय, कसं चेक करायचं तर आपल्या हाताचं बोट यामध्ये असं डिप करायचं आणि हे पहा या बोटाला व्यवस्थित असं मिश्रणाचं कोटिंग राहिलेलं आहे, म्हणजे हे बॅटर आपलं तयार आहे। तुम्हाला जर बोटाने करायला योग्य वाटत नसेल, चुकीचं वाटत असेल तर तुम्ही चमचा यामध्ये बुडवून तो चेक केला तरी चालेल। हे बॅटर तयार झालंय। आता सगळ्यात शेवटी यामध्ये अगदी चिमूट किंवा 2 चिमूट होईल इतका खाण्याचा सोडा घालायचा आहे। स्किप केला तरी चालेल, काहीच हरकत नाही। आता हा खाण्याचा सोडा यामध्ये मिसळून घ्यायचा आहे आणि साधारण 1 ते 1.5 मिनिटं एकाच दिशेने याला चांगलं फेटून घ्यायचंय। म्हणजे काय होतं, मिश्रण आपलं छान असं फ्लफी तयार होतं, हलकं फुलकं तयार होतं, त्यामुळे भजी सुद्धा मस्त टम्म असे फुगतात। साधारण 1 मिनिट याला मी फेटून घेतलं, बॅटर आपलं तयार झालंय। आता जी भरून घेतलेली आपली मिरची होती ती घ्यायची आणि या बॅटरमध्ये अशी व्यवस्थित डिप करायची, मिसळून घ्यायची आहे। बेसनचं संपूर्ण पीठ याला सगळ्या दिशेने एकसारखं लागलं गेलं पाहिजे।
आता हे तळून घेऊयात. तळण्यासाठी इथं कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलंय. तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचंय. आता मध्यम म्हणजे काय, थोडंसं पीठ यामध्ये सोडून बघायचं. न करपता पटकन वरती तरंगून आलं, तेल आपलं मध्यम गरम आहे. आता यामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या भजी सोडायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत. आता गॅस मध्यम ठेवूयात आणि ही भजी तळून घेऊ. तर भजी तळत असताना गॅस अजिबात मोठा ठेवू नका, नाहीतर मग वरून करपतात आणि आतून कच्ची राहतात. आणि कमी गॅसवरती तळत राहिलात तर ती खूप तेलकट होतील. त्यामुळे गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवरती ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत. तुम्ही पाहू शकता भजी मस्त अशी टम्म फुगलेली आहेत. याला हलक्या गुलाबी रंगावरती तळून घेतलेला आहे. तळून घेतलेली ही भजी तेल निथळून कढईतून काढून घेऊयात. पहिली बॅच तळून झालेली आहे. आता याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या मिरच्या सुद्धा तळून घेऊया. तयार झाली वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट आणि तितकीच चटपटीत अशी मसाला स्टफिंग भरलेली मिरची भजी. यातली एक मिरची भजी मी तुम्हाला कट सुद्धा करून दाखवते. हे पहा, काय मस्त सुरेख दिसते. अगदी गाड्यावरती तुम्हाला दिसते ना, अगदी तशीच. बाजारातून जेव्हा आपण जात असतो आणि भजीच्या गाड्यांवरती मिरची अशा तळून प्लेटमध्ये सजवून ठेवलेल्या असतात, काय घमघमाट सुटलेला असतो. अगदी तसाच घमघमाट आत्ता घरात सुटलेला आहे. दिसतानाही अतिशय सुंदर दिसत आहेत. खायलाही तितक्याच नक्की चटपटीत झाल्यात. मी तर यावर ताव मारणार आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने घरी मिरची भजी करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका.